हॅलो एव्हरीवन, कशात तुम्ही सर्व? मस्त ना, मजेत ना? मी पण खूप छान आहे, मस्त आहे, मजेत आहे. तर तुम्हा सर्वांचं स्वागत करते मी आपल्या युट्यूबच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्राची मोहिते स्वाभिमानी समाधानी. सो लेट्स सी, आज व्हिडिओ बनवण्यामागचं कारण काय आहे? कारण शिवाय दुसरा व्हिडिओ आपण कुठला कधी बनवलेला नाहीये. प्रत्येक व्हिडिओच्या मागे काही ना काहीतरी कारण असतं. तर आज कारण होतं की सांगायचं झालं तर मी 3-4 दिवस म्हणायला गेलात तर खूप बिझी होते सध्या. मग बिझी कशामध्ये होते, काय एवढं काम होतं माझं, तर त्या संदर्भात मी थोडंसं तुमच्याशी सांगणार आहे. कारण की आपली यूट्यूबची फॅमिली, आणि सर्वात प्रथम मी तुम्हा सर्वांचे खरंच खूप आभार मानते. कारण की तुम्ही आता आपली जी फॅमिली आहे ती लवकरच 8K तर झालेलीच आहे आणि लवकरच आपले 9K पण होणार आहे. तर तुम्हा सर्वांच्या सर्वात प्रथम आभार मानते. थँक्यू सो मच. असंच सपोर्ट, तुमचं प्रेम माझ्या पाठीशी राहू द्यात आणि असंच करता करता आपलं ती गोष्ट सुद्धा लांब नाहीये. तर का होते मी, कारण की लाईव्हला न येण्यामागचं कारण काय होतं, तर मी 7 ते 8 ब्लाऊज म्हणाल तर मी स्टिच केलेले आहेत. आणि त्या स्टिचिंगमध्ये कारण की घरातला प्रोग्राम होता आणि साड्या भरपूर होत्या माझ्याकडे, पण ब्लाऊज स्टिच केले नव्हते. आणि या लाईव्हच्या ह्याच्यामध्ये ना मला मशीनवरती बसताच येत नव्हतं. आणि त्याच्यामध्ये काय झालं होतं की म्हणतात ना, कन्सिस्टन्सी असल्याने की कुठलीही गोष्ट आपण करू शकतो. तर मी थोडं विसरत चालले होते, कारण की कामच नाही. 2 महिने काहीच केलं नव्हतं. अक्षरशः साधं हे पण अल्टर पण करायला बसले नव्हते. म्हणजे इतकं ह्याच्यामध्ये गुंतून साडे ब्लाऊज शिवून झालेले, 8 ब्लाऊज आपले झालेले. साधे म्हणा, गोळ गळ्याचा आहे ब्लाऊज हा. मला सगळ्या साड्या आहेत ना, ते ओटी भरणीच्या निमित्ताने मला भेटल्या होत्या. ह्यातल्या मोस्टली मला एक साडी जी आहे, फक्त माझ्या भावाने आता घेतलेली असेल, मी ती दाखवतो तुम्हाला. साडी दाखवून ब्लाऊज दाखवते. साडी मी जेव्हा नेसेन त्यावेळेस त्याच्यावरती व्हिडिओ होईल. हा एक साधा ब्लाऊज आहे. त्यानंतर ह्या साडीवरचा, ही साडी म्हणजे हा ब्लाऊज आहे. ह्या ब्लाऊजची साडी जी आहे ती माझ्या भावाने मला घेतलेली आहे. पिंक कलरचा आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे. आता नेसल्यानंतर समजा आपल्याला साडी खूप छान वाटत होती त्याच्यावरती. बघू आपण. तर हा 2, हा एक आहे 3. ही घरभरणीला, सगळ्या घरभरणीला मिळालेल्या साड्या त्या जाऊबाईंनी घेतलेली होती मधल्या. ती स्टार्टिंगला ही बघितली तर ही मोठ्या जाऊबाईंनी घेतलेली. या 2 नंबरच्या जाऊबाईंनी पोपटी कलरची साडी आहे आणि मेहंदी कलरची साडी आहे. आणि ही देखील मला मिळाली होती माझ्या घरभरणीच्या निमित्तानेच. आणि हा साधा ब्लाऊज शिवला होता, कारण की माझ्या आईला खूप नव्हतं, पीस खूप छोटं होतं. ती म्हणाली तुला स्टिच कर म्हणून. तर म्हटलं चला करून टाकूया. आणि ही माझ्या नंदिनी मला घेतलेली. ती साडी ग्रे कलरची आहे आणि डिझायनर साडी आहे. खूप छान आहे. साडी सिंपल आणि सोबर मला असंच आवडतं. तर हा स्लीवलेस ब्लाऊज आहे. स्टिच केला, प्रिन्सेस कटमध्ये आहे देखील. ठीक आहे. आणि शिवलेले आहेत ब्लाऊज. त्याच्यामुळे मी एवढे दिवस येत नव्हते लाईव्हला. हा तरी शिवल्यामध्ये बघितली असेल ग्रीन कलरची साडी. तर ही साडी जी घेतलेली होती मला भारी, म्हणजे मला ही साडी खूप छान वाटते आणि आवडते. याचा कलर मला असंच ना पैठणीची साडी देखील घ्यायची, तर ह्या कलरमध्येच मला घ्यायची आहे. खूप सुंदर कलर आहे. जेव्हा साडी नेसली होती, म्हणजे ब्लाऊजचा कलर जो आहे ना, तशाच प्रकारची मला ना पैठणी साडी घ्यायची आहे. कलर आता माझा फिक्स झालेला आहे, पण मे बी मला असं वाटतं की मिळेल की नाही माहीत नाहीये. आणि ही यांच्या आत्यांनी घेतली होती आमच्या घरभरणीसाठी. त्या आल्या नव्हत्या, तर आम्ही गावी जयंतीसाठी गेलो होतो, त्यावेळेस आम्हाला गावच्या घरी दिली होती ती साडी. आणि मोस्टली सगळ्याच साड्या, फक्त एक भाऊबीची सोडली तर 7 साड्या तर मला घरभरणीसाठीच मिळाल्या होत्या. ओटी झालं मिळाल्या होत्या आणि खूप सुंदर. आता ही जी मशीन मी घेतली होती आणि माझं हे कधी झालं होतं, तर शिवण्याची कला म्हणायला गेलं तर कोणतीही कला अवगत असायला हवी. कारण की लहानपणापासून मोठे होईपर्यंत आपल्या अंगामध्ये कुठली ना कुठली कला असत असते. तर आपली ती जोपासली गेली पाहिजे आणि आपण ती जपली पाहिजे. मी तर म्हणेन, कलेनी कधीच माणूस मरू शकत नाही किंवा उपाशी राहू शकत नाही. काय ना काय करता आपलं पोट पाणी भरूच शकतं. अशाच प्रकारे कला मी अवगत केलेली आहे. तर याचं सर्व आणि संपूर्ण श्रेय जातं ते माझ्या आईला. कारण की लॉकडाऊनच्याच पिरियडमध्ये ती फॉर्म घेऊन आली होती. कारण की म्युन्सिपाल्टीच्या मॅडम ज्या होत्या, 2 वर्ष म्हणाल तर 1 वर्ष त्यांचं असंच गेलं होतं. आणि त्यांना तिकडे शिवण क्लास करण्यासाठी कोणत्याच मुली मिळत नव्हत्या, सापडत नव्हत्या, भेटत नव्हत्या. मग त्यांनी प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांनी हे केलं होतं, त्याला काय म्हणतात, तर त्या मॅडम ज्या आहेत त्या प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक एरियामध्ये जाऊन महिलांशी संपर्क साधत होत्या. बचत गटाच्या महिलांशी जाऊन मीटिंग घेत होत्या प्रत्येक ठिकाणी जाऊन. तर ही देखील गेली होती, हिच्या ओळखीचीच होते आणि हिने मला बोलवलं होतं, बट मी गेली नव्हते तिकडे. सो मला माहित होतं की असं प्रोग्राम होणार आहे तिकडे आणि ह्या गोष्टी सांगणार. मग ज्यावेळेस मनापासून काही गोष्टी होत नसतील किंवा मला मनापासून तिथे जायचं नाही, अटेंड राहायचं नाहीये, त्याच्यामुळे मी तिकडे दुर्लक्ष केलं होतं. बट हिने त्या मॅडमला सांगितलं की मला फॉर्म द्या, तो मी माझ्या मुलीसाठी घेऊन जाते, कारण की तिला आवड आहे आणि ती करू शकते. थोडंफार नॉलेज तिला त्या गोष्टींचं आहे. तर हे नॉलेज मला कुठून आणि कसं मिळालं, तर माझी 10वीची एक्झाम झाली होती. मग 10वीची एक्झाम झाल्यानंतर 3 महिने आपल्याला ज्या सुट्ट्या मिळत असतात, मग मला माझा एक मोटिव्ह होता की मला
स्वतःच काहीतरी आपलं हे करायचं आहे, म्हणजे मला शिकायचं आहे की ब्लाऊज कसे म्हणतात ना, ज्या गोष्टीमध्ये आपलं इंटेन्शन अटेन्शन जास्त असतं की, आणि तसं माझं आहे, मला ज्या गोष्टी जास्त आवडतात त्या मी करण्याचा, त्या गोष्टींकडे कल माझा जास्त असतो आणि मी खरंच ती आत्मसात केली. आणि माझी मैत्रीण होती, त्या मैत्रिणीची आई ब्लाऊज शिकवायची, मग तिकडेच मी पहिले 2-3 महिने मी तिकडेच क्लास अटेंड केला होता. घरगुती होता तो क्लास. माझ्यासारख्याच यायच्या होत्या, पण मी 10वी केली होती, बाकी सगळ्या लेडीज होत्या त्या, ज्या दुपारून घरी असतात, कामाला वगैरे जात नाहीत, तर त्यांच्याबरोबर मी देखील अटेंड केला. थोडीफार माहिती होती मला मशीन कशी चालवायची, बॉबिन म्हणजे काय, असं बेसिक जी नॉलेज असतं मशीनचं, किंवा मशीन कशी असते, कशी हँडल करायची असते, कशी चालवायची असते, मग ती मोटरवरती कशी असते, किंवा आपल्याला पॅन्डलनी मारायचं असेल ते कसं करताय, तर हे बेसिक ज्या गोष्टी आहेत, सुई कुठल्या नंबरची कशी, हे बेसिक नॉलेज मला तिथून मिळालं होतं. मग त्याच नॉलेजचं मग आईने तिथं सांगितलं की तुम्ही द्या फॉर्म. मग ती घेऊन आली घरी आणि मला बोलली, तर मी म्हटलं ठीक आहे मी करेन, पण आहे कुठे, कारण की आपल्या म्युन्सिपाल्टीमधून पण हा कोर्स केला होतो, पण त्या मॅडम ज्या आल्या होत्या त्या कोपरखेरण्यातून आल्या होत्या. मग ती मला म्हणाली का गं त्यांचा क्लास इथे नाहीये, त्या शिकवणार आहेत, तुला कोपरखेरण्याला त्यांच्या ह्याच्यामध्ये जावं लागेल तुला शिकण्यासाठी. मी म्हटलं आता माझी निर्वी 1.5 वर्षाची होती त्या टायमाला, मग मी कसं करणार, आणि लॉकडाऊनचा पिरियड, सेकंड टाइमचा जो लॉकडाऊन होता त्या टायमिंगमध्ये आलं होतं मला ऑफर. तो म्हटलं ठीक आहे करूया. आणि त्याचमुळे मी म्हटलं ना मगाशी, हे सगळं श्रेय जे जातं ते माझ्या आईला जातं, कारण की तिने त्या टायमाला आणलं नव्हतं. तर आज मी असं म्हणायला गेलं तर माझी मशीन मी फंड, महिला मंडळाचा फंड असतो आपला, 200 रुपये महिना आपण तिथे भरायचा असतो, तर तसेच मी 1001 रुपये तिथे मी मंथली भरत होते सेविंग. आणि आपलं घर तर भाड्याचंच आहे, भाड्याच्या घरामध्ये राहून मी सगळ्या गोष्टी करत होते. आणि हे एकटेच कमावणारे होते, निर्वी होती आणि माझं काम नुकतंच सुटलेलं होतं लॉकडाऊनमुळे. नंतर मी गेलीच नाही, कारण की निर्वी खूप लहान होते आणि गेलेलं नसल्या कारणामुळे मग काय करायचं, तर मी जायला लागली. आई म्हणाली ठीक आहे मी आहे सांभाळायला, तू जा म्हणून. त्यावेळेस माझे बाबा पण होते, तर मग मी जायची, 2-3 तास असायचे. आणि मला एवढी ओढ लागली ना त्या क्लासची की त्या मॅडम म्हणायचे की ह्या टायमिंग पिरियडमध्ये यायच्या, तर त्यांना यायच्या अगोदर आम्ही तिथे जायचो दोघी, मी आणि माझी फ्रेंड निशा म्हणून. तर आम्ही तिकडे जायचो आणि शिकायला तर एवढं फार चांगल्या पद्धतीने त्या शिकवायच्या ना, कधी ओरडल्या नाही किंवा काही नाही. आज माझा पहिला जो व्हिडिओ असेल एकदम डाऊनमध्ये, एकदम शेवटचा, तो हर घर तिरंगा मधला तो माझा क्लास आहे. त्या क्लासमध्येच मी तो व्हिडिओ केला होता. ज्यावेळेस हर घर तिरंगामध्ये ते एक हे आलं होतं, त्यांना ऑफर आली होती, ते कम्प्लीट करून द्यायचं होतं ते काम, तर त्या टायमिंगला मी गेले होते आणि करून आले होते तो व्हिडिओ. तो क्लास आहे आणि आमच्या मॅडम देखील खूप छान शिकवायच्या मुलींना, खूप सुंदर रीतीने. आणि त्या मला म्हणायला देखील होत्या की तू टेस्टचं पण करून घे, पण पुन्हा मला ते 6 महिने म्हणजे वर्ष तर लागूनच जातं ते शिकण्यासाठी. तर म्हटलं एवढं काय जमणार नाही, हेच केलेलं आहे. सर्टिफिकेट देखील मिळालेलं आहे मला ब्लाऊजचं ह्याचं. आणि छान प्रकारे माझा तो क्लास झाला आणि खूप छान प्रकारे म्हणायला गेलं तर ही मशीन मी घेतली 7,500ला 2020 मध्ये, जानेवारी महिन्यामध्ये 19 तारखेला. कारण की ती तारीख मला आठवणीत राहण्याचं कारण एकच की माझ्या बहिणीचा वाढदिवस त्या दिवशी होता आणि त्या दिवसाचं म्हणतात ना एक आठवण म्हणून राहते. कारण की तारीख माझी विषम संख्या जी असेल ती खूप चांगली मी मानते. माझ्या आयुष्यातल्या सगळ्या ज्या गोष्टी झाल्यात त्या विषम संख्येला धरूनच झालेल्या आहेत. सो मला तारीख 9, 7, 3, 5 ह्या गोष्टी संख्या आवडतात. त्याच्यामुळे मी 19 तारखेला 19 जानेवारीला मी मशीन घेतली. झाल्या तर 4 वर्ष आणि खूप चांगल्या पद्धतीने. सुरुवातीला कसं झालं, मशीन यायची पण ही फुल शटरची होती आणि मी जे ते शिकायला जायची ती हाफ शटरची होती. हाफ शटर आणि फुल शटरमध्ये ही नवीन असल्या कारणाने मला हाताळायला जमायची नाही. मध्ये मध्ये धागाच तुटायचा किंवा ते बॉबिनच हे नाही व्हायचं. खूप मोठ्या संकटांना मी तोंड दिलेलं आहे आणि मला असं वाटायचं की मी जर मोटर लावली मशीनला तर माझी मशीन माझी थांबणार नाही, भराभर ती चालायला लागेल किंवा पटापट होतील माझी कामं, मला काही अडचणी येणार नाहीत बेसिकच्या. पण ते सगळं झालं उलट. मी मोटरसुद्धा घेतली, दाखवेन मी तुम्हाला माझी मशीन. मोटरसुद्धा घेतली पण निर्वी होती लहान, 1.5 वर्षाची असल्या कारणाने ती मोटर लावून मी खाली ते काम करू शकत नव्हती की बाळ लहान असल्या कारणाने जर माझा पाय किंवा मी तिच्याकडे लक्ष देत असताना जर पटकन हे झालं तर काय ना काहीतरी आपल्याला हानी होऊ शकते, हे डोक्यामध्ये माझ्या होतं. त्याच्यामुळे मी घेतली पण ती लावलेली अद्याप नाही. आता निर्वी झाले 5 वर्ष पूर्ण, 6वं लागले तिला. सो त्याच्यामुळे पण मशीनने मला खूप साथ दिली त्या माझ्या उतरत्या काळामध्ये. कारण की मी घरी होती, हे एकटेच कामाला असल्या कारणाने घरातला काय खर्च असायचा
भाजीपाल्याचा म्हणा किंवा काही आपल्याला इतर सगळ्या गोष्टी लागतात, तर ते काढता मला ह्या मशीनमुळे आलं. कारण की खरंच लक्ष्मी आहे माझी ती मशीन म्हणाल तर. मास्टरची मी मशीन घेतली होती 7,500 फंड लावला होता आणि त्या फंडातले पैसे मला वर्षाला मिळाले होते 15,000 रुपये मला आले होते. 12,000 आपली सेव्हिंगची मुद्दल आपली असते, ती जमा असते ती आपली, आणि त्याच्याबरोबर 3,000 रुपये मला व्याज मिळालं होतं. म्हणजे 200 रुपयाला म्हणायला गेलं तर 700 रुपये व्याज चांगल्या प्रकारे आलं होतं मला. आणि त्या हे करून मी ती मशीन घेतली होती. आणि मशीनचं काम करत असताना म्हणायला गेलं तर मशीन 7,500ला घेतली तर वर्षभराच्या आतमध्येच मला मशीनचे 7,500 तिथल्या तिथेच मिळून गेले. म्हणजे जे माझे ही केली होती, मी इन्व्हेस्ट केले होते, ते मला सगळ्या गोष्टी मिळत गेल्या माझ्या त्यातून. आणि मग माझ्या आईने ते काम केलं की सर्वांना सांगायचं, प्रमोशन आपण करतो ना, की माझी मुलगी ब्लाऊज चांगले शिवते तर तुम्ही द्या म्हणून. सुरुवात तिनेच केली होती. नंतर मी माझे शिकले, जावांचे माझ्या शिवायला शिकले. सगळ्यांचा घेत गेले, खूप खराब पण झाले असतील, पण ते खराब करत असताना पण देखील ते सुधरवून कसं करायचं, काय करायचं, या देखील गोष्टी मी शिकले त्याच्यामध्ये. आणि तुम्ही बघितलीच आहेत की 7 ते 8 ब्लाऊज मी नाही म्हणता 2 ते 3 दिवसामध्ये माझे कंप्लीट झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे मी एवढा मोठा गॅप घेतला होता. लाईव्ह न येण्यामागचं कारण हे मोठं होतं माझ्यासाठी. ही आहे माझी मशीन, बघू शकता, मास्टरची मशीन आहे. आणि हा इकडे आपलं मेकअपचं थोडं सनकोटचं सनस्क्रीन वगैरे मशीनचं हे ठेवलं. बाकी काहीच असं हे नाही आहे. ही मशीन एलबीची बॅग, छोटंसं टेबल, तिला चेअर वगैरे केलेली आहे त्यांनी. आणि इकडे ही आपली मशीन आहे, त्या टायमिंगला घेतलेली होती. आणि हे एवढे ब्लाऊज आपण तिथे स्टिच केलेले आहेत म्हणायला गेलं तर इतके. ठीक आहे, सो भेटूया आपण नवीन अशा व्हिडिओमध्ये. बाय.